हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो। त्याशिवाय मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही सुद्धा खूप विशेष असते, कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते। त्याचप्रमाणे या पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते आणि त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं। तर या दिवशी दत्तांची पूजा, सेवा, उपासना केली जाते आणि यासोबतच लक्ष्मी नारायणाची सुद्धा पूजा या दिवशी केली जाते। तर मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ आज 14 डिसेंबरला संध्याकाळी 4:58 झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 15 डिसेंबरला म्हणजे उद्या दुपारी 2:31 होणार आहे। तर उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती 15 डिसेंबरला साजरी करायची आहे। काही ठिकाणी ही दत्त जयंती आज 14 डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे, पण दिंडोरी प्रणितानुसार आपल्याला मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्त जयंती ही उद्या 15 डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसार सर्व तिथी ज्या आहेत तर त्या साजऱ्या केल्या जातात आणि म्हणूनच आपल्याला 15 डिसेंबरला म्हणजे उद्या रविवारच्या दिवशी ही दत्त जयंती साजरी करायची आहे। तर या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे पृथ्वीवरती भ्रमण करत असतात। तसेच माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। त्याचबरोबर या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवर 1000 पटीने जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी अनेक उपाय, सेवा, उपासना केल्या जातात। त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करून दान केल्यामुळे आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते। दत्तगुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो। माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, पण आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून तुम्हाला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल। पैशांच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, पवित्र गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। आणि जर तुमच्या घराजवळ पवित्र नदी गंगा नसेल तर तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या ज्या 2 वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत। बऱ्याचदा काय होतं की आपण भरपूर कष्ट करत असतो तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही। आपल्या आयुष्यामध्ये भरपूर यश, संपत्ती आणि पैसा मिळावा अशी अनेकांची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक जण कठोर परिश्रम करत असतो, पण बऱ्याचदा कष्ट करूनही इच्छा पूर्ण होत नाही। अशा वेळेला जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत असतं। त्याचप्रमाणे तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल, तुमचा विरोधक असेल आणि त्या शत्रूमुळे तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील, तुमचं कोणताही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, कोणत्याही गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडत नसतील आणि तुम्हाला मनशांती लागत नसेल, सतत तुम्ही एखाद्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करत असाल, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील। बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला जर काही दोष लागलेले असतील, काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणून विशिष्ट तिथीवरती स्नानाला अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे तर ते दिलं जातं। तर उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान करण्याला खूप महत्त्व असतं। ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता सुद्धा स्नान करत असतात आणि या वेळेमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या जास्त असतात आणि त्यामुळे या वेळेत तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। आणि जर तुम्हाला शक्य नाही झालं ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं तर जेव्हा तुम्ही अंघोळ कराल तेव्हा तुम्ही स्नान कराल तर तेव्हा या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत। सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे कच्चं गाईचं दूध।
तर गाईचं दूध हे अमृतासमान मानलं जातं। या दिवशी जर आपण गाईचं दूध अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला मानसिक शांती मिळत असते आणि आपल्या घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहतो। त्याचप्रमाणे सर्व आजार हे सुद्धा दूर होतात, म्हणून थोडंसं कच्चं गाईचं दूध हे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। यानंतर पुढची वस्तू ती म्हणजे हळद। दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी हळदीला खूप महत्त्व दिलं जातं। हळद घालून जर आपण अंघोळ केली तर आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा प्रबळ होतो, स्ट्रॉंग होतो आणि त्यामुळे धनवृद्धी जी आहे तर ती होत असते आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळतं। म्हणून अगदी चिमूटभर हळद आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये घालायची आहे। यानंतर पुढची वस्तू म्हणजे पांढरे तीळ। तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पांढरे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर आपल्यावर लक्ष्मीची कृपा ही सदैव राहते, म्हणून चिमूटभर पांढरे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता। तर या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे आणि आपण स्नान करत असताना आपल्याला सकारात्मक विचार जे आहेत तर ते मनामध्ये ठेवायचे आहेत। म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात तर तेव्हा तुम्हाला एखाद्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा पवित्र नद्यांचं नामस्मरण करून तुम्हाला गंगा, यमुना अशा या ज्या पवित्र नद्या आहेत तर त्यांचं नाव घेऊन तुम्हाला हे स्नान करायचं आहे। म्हणजे आपल्याला पवित्र नद्यांवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं। आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता, वाईट शक्ती, दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते। स्नान करून झालं की स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे। दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा, फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि तुमच्याकडे जर दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर स्वामींचा फोटो आणि मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये अवश्य असतेच आणि स्वामी सुद्धा दत्तांचाच एक अवतार आहेत, तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। पिवळी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत, पिवळ्या कलरचा नैवेद्य, पिवळी केळी जे असतात तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। तर अशी मनोभावे पूजा तुम्हाला उद्या करायची आहे। त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा आणि शक्य असेल तर या दिवशी व्रत सुद्धा तुम्हाला करायचं आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।